अंबिका माता यश्री अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या मुख्य इमारतीमध्ये एक स्वमालकीची अत्यंत देखणी इमारत त्याच्यामध्ये आपण आज उद्घाटन करण्याच्या प्रसंगी तो उपस्थित आहोत. संतोषजी गायकवाड आणि त्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसापासून वळसे पाटील साहेब इथं आले पाहिजे असा त्यांचा खूप आग्रह होता. वर्ष दीड वर्ष झालं कोरोनामुळं साहेबांना येणं शक्य झालं नाही किंवा जाहीर कार्यक्रम करणं पण शक्य झालं नाही. पण साहेब आल्यावर उद्घाटन करणार असा त्यांचा हट्ट होता आणि तो हट्ट साहेबांनी खुद्द इथे येऊन आमच्या सगळ्यांचा पुरवला. त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये समाधान आहे. आज आल्यानंतर इतकी देखणी इमारत त्यांनी पाहिली की त्यांनी लगेचच उद्गार काढले. कशाला आपण आता जिल्हा परिषद सदस्य आमदार एवढं चांगलं सभागृह या पतसंस्थेचं झालेलं आहे. आमचं मंत्रालयामध्ये पण एवढं चांगलं सभागृह नाही, एवढं देखणं चांगलं केलं. ते सर्व श्रेय आमचे आर्किटेक्ट ब्रह्मे काका सचिन गोडेकर आणि ज्यांनी ते कंत्राटदारांनी बांधकाम केलं त्याला आहे. पण विशेषतः ही जी पतसंस्था आहे ज्याचा उल्लेख प्रत्येकाने केला ते स्वर्गीय नारायण लक्ष्मण गायकवाड पाटील ही संस्था स्थापन केली. एका पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन केली. ज्या हेतूने स्थापन केली त्या हेतूला सार्थक ठरून प्रामाणिक कष्ट करून 30 वर्षांमध्ये ही संस्था 125 कोटीवर गेली. 9 शाखा काढल्या आणि माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मदत होईल अशा प्रकारच्या हे संस्थेचं कारण आहे. खरं तर पतसंस्थेचं जाळं आपल्या जुन्नर आंबेगावमध्ये खूप मोठं आहे. पतसंस्था याच्यासाठीच आहे की लोकांबरोबर अर्थकारणाशी निगडीत असलेल्या बँकेमध्ये जाताना लोकांना जरा अडचणी होतात, ते घाबरतात. पण संबंधावर म्हणजे रिलेशनशिप बँकिंग आणि त्याच्यावर पतसंस्थेची उगम झाला, ती मोठी वाढली. समाजातल्या माणसाची पत ओळखून त्याला कर्ज पुरवठा केला. कर्ज परतफेड त्या लोकांनी केली. पतसंस्थेची पत वाढली आणि अशा पद्धतीने सहकाराचं हे जे जाळं पतसंस्थेच्या माध्यमातून उभं आहे. साहेब या तालुक्यात जवळपास 250 पतसंस्था आहेत. त्यामध्ये टॉप 10 ज्या पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये अंबिकाचं नाव आहे. हे सर्व आशीर्वाद आमच्या देवीचा आहे. या संस्थेने अर्थकारणाबरोबर समाजाच्या हितासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हे जे आपण सभागृह पाहतोय त्याला जवळपास 30-31 लाख रुपयाचा निधी या संस्थेने दिला. हे गावासाठी अत्यंत भूषणावर गोष्ट आहे. आणि म्हणून आज या संस्थेचा एवढा मोठा कार्यक्रम होतोय. त्यांनी आठवण सांगितली की जेव्हा एका संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी वळसे पाटील साहेब कार्यक्रमाला होते त्याच्या अध्यक्षस्थान वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि तीच इतिहासाची पुनरावृत्ती ही आज इथं होत आहे याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. मला साहेबांना एक विनंती करायची की सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना या सगळ्या पतसंस्थेच्या खूप अडचणी आहेत. त्याच्यातली एक प्रमुख अडचण जी आहे कर्जदार जे कर्ज बुडवतात किंवा जे थकीत झाले अशांची एक संघटना झालेली आहे आणि मग ते कर्ज पतसंस्थेकडे परत करता नसेल. संस्थेला इतक्या अडचणी येतात. मग महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा सहकार विभाग असेल त्याला थेट कायम पुण्यापर्यंत खेटा आमच्या प्रत्येक संस्थेला घालावा. आमचं म्हणणं असं आहे की याचा निकाल जो थकीत असेल त्याचे डीडीआर आणि जॉईंट रजिस्टर होण्यापेक्षा त्याचा पतसंस्थेचा अधिकार मात्र काही प्रमाणात जर एआर कडे जर प्राप्त झाला तर त्या लोकांना एवढं लांब जायला काय थोडंसं वाचेल त्यांचं. त्याचबरोबर कलेक्टर ऑफिसला वर्षानुवर्ष त्या निकाल देण्यासाठी थप्पी पडली असते पाहिजे. मागं लागून खूप दिवस त्यांना खूप लोड अख्ख्या जिल्ह्याचा कारभार बघायचा आहे. पण तेच जर आज प्रांताकडे आलं तर त्याचा उराई खूप लवकर होणार. जिथं पोलीस प्रोटेक्शन घेऊन जर ताबा करायचा आहे तिथं SP साहेबांपर्यंत सगळी परवानगी देण्यासाठी ते DYSP लेवलला जर झालं तर निश्चित प्रकारे आमच्या पतसंस्थेला त्याला नोटीस इश्यू करून त्याला ताबा मिळवण्यासाठी आणि वसुलीसाठी हे अधिकच सोपं होईल असं माझं व आमच्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था मालकांचं मत आहे. त्यासाठी आपण मदत करावी अशीच माझी एक छोटीशी विनंती आहे. गावात आल्यानंतर साहेबांकडे आता मागणी करायची. मी गेल्या काही दिवसापूर्वी सांगितलं की गावामध्ये एक बैठक घ्या. पांडुरंग पवार साहेबांना मी सांगितलं की तुम्ही गावात बसा, या गावातले जे काही कामं असतील त्याचा आराखडा तयार करा. त्यांनी आराखडा तयार केल्यानंतर आता निवेदन
तुमच्याकडे पण दिली आणि माझ्याकडे पण दिली. पण आजच सकाळी जिल्हा परिषदचा हिरक महोत्सवचा कार्यक्रम संपन्न झाला, जिथे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नाही म्हणणं सोडून द्या आणि लोकांचे कामं आले असेल तर हो म्हणायला शिका. आणि लोकप्रतिनिधींनी मात्र सारखं हो म्हणू नका, कधी कधी नाही म्हणायला पण शिका. सारखं हो म्हणायचं, सगळ्याच कामाला हो म्हणायचं, नाही झालं तर ज्या अडचणीला सामोरं द्यायला लागते त्याचं एक उदाहरण पण त्यांनी तिथे दिलं. पण आता साहेब इथं आले, साहेबांचं आवडतं का? आल्यानंतर या संजयराव काळे साहेब आले, जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत. इथं आल्यानंतर साहेबांच्या प्रती या गावाचं कसं प्रेम आहे तसं पांडुरंग पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. त्यांनी लगेच सांगितलं आमच्या जेवढं सभा झालं त्या पारावर झालं, पारावरचं स्टेज त्याच्यावर उभं राहायचं आणि आमची भाषण तिथून चालू. अनेक कामं साहेबांची माझी चर्चा झाली. साहेबांच्याच मदतीने या सगळ्या कामांचं काय काय आम्ही करणार आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि जिथं मला साहेबांची स्पेशल मदत लागणार आहे ते पण आपल्या सगळ्यांच्या समोर मी साहेबांना सांगणार आहे. पहिलं काम आहे की तीर्थक्षेत्राचा क वर्गाचा दर्जा प्राप्त करून द्यायचा. कोविडच्या कालावधीमध्ये 2 वर्ष ज्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे त्यांना 1 रुपयाचा निधी 2 वर्ष प्राप्त झालेला नाही. नवीन करायचा संबंधच आला नाही, कारण सगळे पैसे आरोग्याला खर्च झालेले आहेत. आता काही क वर्गाचे तीर्थक्षेत्राचे दर्जा जो आपण प्राप्त करतोय, मला आठवत नाही पण कुठल्या एका संस्थेला आता या वर्षी आपण प्राप्त करून दिलेलं आहे. ब चे 2 दिले आणि पारंबे दिला आणि क ला कुठला तरी त्याला मला माहित नाही, पण पुढची जी डीपीसी त्याला आपल्या देवस्थानला क दर्जाचा तीर्थक्षेत्राचा प्राप्त करून देईल एवढा. खोडात येथे क्रीडांगण होणे बाबा, या तालुक्यामध्ये क्रीडा संकुल आता येडगावला आपण नवीन उभं करतोय, त्याचं कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे. गुलाब शेट नेरकर त्याचं काम बघतायत. तिथं पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5 कोटीचा निधी आलेला आहे. सावरगावच्या गायन जमिनीमध्ये आता आपण त्याची तयारी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून 50 लाख रुपये घेतलेले आहेत. तशाच प्रकारे यंदाच्या वेळेस पण जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून आपल्या इकडं चांगलं प्लॅन करून त्याला जे काही पैसे लागतील त्या क्रीडांगणासाठी पण यंदाच्या डीपीसी मधून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून उपलब्ध करून दिले जाईल. एवढं मी तुम्हाला इथं निश्चित प्रकारे सांगू इच्छितो. खोडदला जोडणारे 2 मेन रस्ते, एक नारायणगाव निमगाव, एक खोडद निमगाव आणि खोडद PMKSY मध्ये काय आपण प्रस्तावित केले होते. 1-2 त्रुटी आल्यामुळे तर राहिलेला आहे. 3.25 कोटीचा त्याचा एस्टिमेट आपण केलेला आहे. पण स्पेशल केस म्हणून हा सगळा खासदार साहेबांच्या अंतर्गत विषय असल्यामुळं त्यांनी स्पेशल केस या रस्त्याची केलेली आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी आता बोललेलो आहे. यंदाच्या वर्षामध्ये खासदार साहेबांच्या पण आता निधी सुरुवात झाली. 2 वर्ष आपल्या माननीय पंतप्रधानांनी सगळ्या खासदारांचे फंड्स गोठवलेले आहेत. पण आता जी सुरुवात झाली पूर्ण लोकसभा मतदारसंघ त्यांना बघायचं, पण आपला जुन्नर तालुका आपल्यासमोर यंदाच्या वर्षी निमगाव साव्याच्या रस्त्याच्या साठी पण PMKSYतून यंदाच्या वर्षी 3.25 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केला जाईलच, एवढं या निमित्ताने सांगतो. राहिला विषय थोडं ते आपल्या नारायणगावचा. आता तर रेल्वे येणार आहे, मोजणी झालेली आहे. बरेचसे शेतकऱ्यांबरोबर बोलून त्यांचे कॉम्पेन्सेशनचे अनेक प्रकरण आपण तयार केले आहेत. शेतकऱ्यांच्या बाजारभाव कसा द्यायचा, कशा प्रकारे करायचं, त्यासाठी वळसे पाटील साहेब आणि खासदार साहेबांनी 5पट रक्कम देण्याचं ठरवलेलं आहे की जेणेकरून तिथल्या रेडिरेटर किंवा त्या परिसरामध्ये बाजार मूल्याचे जे व्यवहार झाले असतील त्याच्या 5पट रेट द्यायचं त्यांनी ते ठरवलेलं आहे. अजूनही कोणाच्या काय मनात शंका असेल तर मी असेल नाही तर खासदार साहेब असेल, आपण बसून ते शेतकऱ्यांचं समाधान केल्याशिवाय राहणार. अत्यंत विकासाचा केंद्रबिंदू जुन्नर तालुका काय ठरणार आहे तर हा आपला रस्ता ठरणार आहे. मध्ये वळसे पाटील साहेब आले, आपल्या विकास मोर्चा सुनबाई ना वैदिकचं ते ऍक्सिडेंट आपला ते दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जायला साहेब तिथं आले. खासदार साहेबांशी पण बोलणं झाले. तिथं आपण आता मांजवडीला जसा अंडरपास आहे तसा मोठा अंडरपास त्यांनी प्रपोज केलेला आहे. तो एक नवीन होणार आहे. पण तिथून इकडे येईपर्यंतची जी वर्दळ आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आम्ही बजेट ऑलरेडी 5 मीटरचा रस्ता तिथं प्रपोज तर केलेलाच आहे, पण मला खात्री आहे की तो 5 मीटरचा रस्ता पण तिथं सफिशियंट होणार नाही आहे. भविष्यातला रेल्वे स्टेशनला अप्रोच करणारा रस्ता कसा असला पाहिजे
पण तो रस्ता करत असताना पण लोकांचे थोड्याशा जमिनी ऍक्विजिशन करावं लागणार आहे आणि मग 2 पदरी किंवा 3 पदरी करून चालणार नाही. तिथं मोठा हा 4 पदरीच रस्ता असला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी तो रस्ता केला जाईल. हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये आम्ही जेव्हा सादर करू, साहेब बजेटमध्ये रस्ता आला पण तो 5 मीटरचा आहे, तो पुरेसा होणार नाही, तो थांबवून आपण त्याला अधिकच प्लॅनिंग करू, 4 पदरी रस्त्यासाठी तुम्ही मला तेवढी मदत करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर मीना नदीवरील कोप बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी इथं पत्र मला दिलेलं आहे. या कोप बंधारा वळसे पाटील साहेब आणि बेनके साहेबांच्या माध्यमातून होता. त्याच्या पुढचा ब्रिज पण वळसे पाटील साहेबांनी करून दिला. या तालुक्यातलेच नाही, या तालुका आणि आंबेगाव तालुक्यातले सगळे बंधारे दुरुस्त करण्यासाठी वळसे पाटील साहेबांनी विशेष मीटिंग मुंबईला बोलवली होती आणि आपल्या तालुक्यातले नवीन सगळे जलसंधारणचे बंधारे, कोप बंधारे आता मांजरवाडीला मंजूर केलेले आहे. मला तर काल एक नवीन प्रकार कळला की आपण मांजरवाडीला एक नवीन बंधारा मंजूर केल्यानंतर एक वेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी लगेच पत्र दिलं की जेणेकरून त्यांना दाखवायला की माझ्या प्रयत्नातून झाला. पण चूक लक्षात आली, प्रमाण ज्या दिवशीचे आहे त्याच्या 8 दिवसानंतर त्यांचं पत्र तिकडे इकडे झालं. म्हणजे कोण गोष्ट किती कितपत काय करतात हे ओघाने आठवण झाले म्हणून तिथला बंधारा केलाय. या तालुक्यातले जेवढे कोप बंधारे आहेत, मग कुकडी नदीवरचे आहेत किंवा मीना नदीवरचे आहेत, त्यांना आपल्या हक्काचं अधिकृत पाणी देण्याचा आम्ही आता कायदा करतोय की जेणेकरून परत आपल्याला या बंधाऱ्यापासून या पाण्यापासून वंचित राहता येणार नाही. पण त्या बंधाऱ्यांचं दुरुस्ती करण्याचा पण आपण आराखड्यामध्ये घेतलेला आहे. यंदाच्या वर्षी आपण जवळपास 12 बंधारे दुरुस्त करतोय. पुढच्या वर्षीचा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये त्याचे फंड्स टाकून या बंधाऱ्याचं पण काम हे निश्चित प्रकारे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ट्रान्सफॉर्मर मुख्य जागेमध्ये एसटी स्टँड आणि जवळचे चौक असल्यामुळे अडथळा निर्माण होतोय. त्याच्या शिफ्टिंगसाठी आपल्याला करायचं आहे. शिफ्टिंगसाठी पत्र दिल्यानंतर त्याचं काही एस्टिमेट कॉस्ट वगैरे आपल्याला आलेली आहे सांगितलं. त्याच्यासाठी पण जे काय निधी लागेल काय लागेल साहेबांच्या मधून आपण करू. कुकडी व मीना नदीवरील पुलाचं काम करावं असं पवार साहेबांचं एक पत्र दिलं, म्हणजे पांडुरंग पवार साहेबांनी. जाधववाडीचा पूल तर आपण आता यंदाच्या नाबार्डमध्ये घेतलेला आहे, सर्वे त्याला चालू झाला आहे. राहिला फक्त एका पुलाचा विषय. आम्ही प्रपोजल करून तयार केलीच आहे. आपले युवरे जे गाव इकडं आणि तिकडं आहे ते देवजाळी आणि इकडचा रस्ता जोडण्यासाठी आपल्याला तिकडं ब्रिज करायचा आहे. साहेब फक्त तेवढा एका ब्रिजसाठी मला मदत करा. तो ब्रिज यंदाच्या नाबार्डमध्ये तुम्ही आम्हाला मंजूर करून द्या, एवढीच मी विनंती आपल्याला करणार आहे. बाकीच्या सर्व इतर कामांसाठी मी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे. कारण माझ्या मागे वळसे पाटील साहेब आणि अजितदादांची खूप मोठी ताकद आहे. कुठल्याही कामाला गेलो नाही म्हणत नाही. यदा कदाचित प्रत्येक सत्ताधारी आमदारांना काही काही कामांचे कोटे ठरवून दिलेले आहेत, पण मी साहेबांचा लाडका असल्यामुळं मी जर एखादी यादी घेऊन गेलो तर नाही म्हणत नाही, शेरा मारणार आणि साहेबांच्या वटवर आपल्याकडे काम म्हणतो. एका दमात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जुन्नरला अनावरण होतं, जे काम आम्ही मागील 1-1.5 वर्षामध्ये केलं, एका दमात अजितदादा पण आवाज झाले की एवढे कामं तू आणले कसे. आता सगळं सांगितल्यावर परत पुढच्या चाव्या बंद नको व्हायला म्हणून मी काही सांगितलं नाही. पण हे जो काम आपल्याकडे हे जे व्यक्तिमत्व हे नेते आपल्याकडे बसले आहेत 494 कोटीची गेल्या वर्षभरातल्या कामांचं आम्ही भूमिपूजन अनावरण अजितदादांच्या हस्ते केलं. ते सगळं वळसे पाटील साहेबांच्या मुळे शक्य झालं. गदीपर मला आठवतो पांडुरंग पवार साहेब इथं भाषण करत असताना वळसे पाटील साहेबांकडून जाईल, हे पांडुरंग पवारांना काही दुसरं काही जमत नाही. सारखं काम काम काम, कधी यांचं समाधानच होत नाही. कामाच्या बाबतीत यांचं समाधान कधी होत नाही आणि लोक त्यांना सारखं सारखं निवडून दिल्याशिवाय पण समाधानी राहत नाही. एवढं त्यांचं आणि आपलं सगळ्यांचं नातं जुळलेलं आहे. भविष्यामध्ये हेच नातं प्रेमाचं अत्यंत चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आणि खोडद गावचा भविष्याचा चांगला विकास घडवण्यासाठी आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आमचा सगळ्यांचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा वळसे पाटील साहेबांचं या जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे. या सगळ्यांच्या आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.